बरं झालं ही गोष्ट मी वेळेवर पाहिली, नाही तर लय नुकसान झालं असतं. थोडक्याने वाचलोय बाई. तर स्वागत मंडळी. तर मी सूर्यादी. तर सकाळी उठल्या उठल्या एक पेंडिंग टास्क आठवलं की भाई प्री फिल्टर आहे, फिल्टरचं पावसाळ्यातलं एक खराब पाणी उरायलं तर साफ करायचं आहे, म्हणलं करून घेऊ. इतर वेळी हा फिल्टर उघडायला नाकी नऊ येतो मला, पण आज एका बोटाने उघडला. हे बघून तुम्ही अंदाज लावू शकता आमच्याकडे किती गडूळ पाणी येतं ते. पण काय ते जास्त वेळ टिकलं नाही, धुवून एकदम मस्त चकाचक झालं. आणि थोड्या वेळ खाली गेलो, म्हणलं गाडीत बसू थोडं, आणि गाडी चालू करत होतो तर गाडीच चालू होईना. मला वाटलं काय झालं राव, थोडं फ्यूज ब्यूज गेला असेल ते चेक केला, पण फ्यूज नव्हता गेला, बॅटरी उतरेल होती. आणि थोडी बॅटरी जीव होता. मी सेल्फ मारत होतो आणि अजून सेल्फ मारला असताना गाडीची वाट लागली असती. याच्या पहिले काय येऊ म्हणलं बॅटरी चार्ज करून आणू झटकन, मग कसं आहे ना गाडी चालू होईल पटकन. हाच तो फायदा स्कूटी एके मोपेडचा. आणि जसं त्या दुकानावर पोहोचलो, इथं तर भल्या मोठ्या बॅटऱ्या होत्या, पण एक बॅटरी चार्ज होत होती. आणि भाई त्याच्यामधलं जे पाणी राहतं ना ते कसं बॉईल होतं बघा, जसं का कोणी गॅसवर पाणीच ठेवलंय. हे आता चार्ज होती, म्हणलं ते रिॲक्शन होणारच ना. आपली बॅटरी दिली आणि म्हणले 3-4 तास लागेल, तर म्हणलं बरं 3-4 तासांनी येतात काय. काय आपल्या बजाजनगरचं जागृत हनुमान मंदिर मारुतीरायाचे दर्शन करायला आलो. नंतर मला एका दुकानातून 20चा ठोकळा भेटला. मी म्हणलं आहे खोटा देतो का, थोडी हातापाई झाली आमची. नंतर मला लक्षात आलं अरे 20चा ठोकळा ओरिजिनलचे, थोडं जास्तच झालं ना. मग काय घरी आल्यानंतर आज आपल्याला खिचडी बनवायची होती. आणि तुम्हाला तर माझी स्पीड माहितीच, मी पाटापाट खिचडी बनवली. तांदूळ धुवायचं विसरलो होतो, मग परत कुकर मधून तांदूळ काढले आणि धुतले. असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं काही नाही. तसं करता येईल का, तुम्ही काही विचार करता राव. आणि बिलीव्ह करा, इतकी भारी खिचडी बनली होती ना, मला वासानीच मला व्हिडिओ काढायची पण सुचना राहिली. पटकन खाल्लं आणि मग नंतर ध्यानात आलं अरे यार व्हिडिओ काढायचा होता. आणि मग अचानक ध्यानात आलं बॅटरी आणायची, तर याला सोबत घेतलं. त्याला 2चा पाडा विचारला, तो म्हणे चल टाइमपास नको करू. त्याला म्हणलं मग 3चा म्हण. हे कोणतं तरी मोजणं यंत्र होतं ज्याच्याने ते पाण्याची डेन्सिटी का काहीतरी चेक करत होते, ॲसिडची. बॅटरीची तर चार्जिंग झाली होती, म्हणलं चला घेऊन. आणि हा पैसे दिले मी, नाही तुम्ही म्हणशान पळून चालला. मग काय घरी बॅटरी आणली. आपलं पण असंच पाहिजे राव, आपलं जर तब्येत खराब झाली फक्त बॅटरी चेंज करायची, एकदम ओके व्हायला पाहिजे. पण तसं अनफॉर्च्युनेटली नाही आहे, गाडीची बॅटरी होती त्याची, फक्त आपलं काही होत नाही तसं. बरं ते जाऊ द्या, देव पावला, गाडीत आली एनर्जी, आता गाडी चालू पण होईन ना. चाली बाई, आता जाऊन जीवात जीव आला थोडा माझा. थोडा तो शॉर्ट व्लॉग असा काय जागा या जेवायला. बाय.